आता आपण जी काय माहिती घेणार आहे ती माहिती आहे घोडा फेक आणि पोलीस भरतीमध्ये 3 इव्हेंट पैकी हा इव्हेंट फार सर्वात अत्यंत महत्वाचा आहे। जर का हा इव्हेंट आउट ऑफ राहिला तर तुम्ही पोलीस भरतीमध्ये जिवंत हा पेपर बसण्यासाठी, कारण की मागच्या वर्षी किती जागा होत्या, 18,000 जागा होत्या, तरी 40, 45, 43च्या वरती मेरिट लागलंय कास्टनुसार, समजलेत का? म्हणजे 40च्या खाली कोणी आलं नाही। जर का तुमचा घोडा आउट ऑफ नाही तर तुमचे 40 टोटल बनतच नाहीये, लक्षात ठेवा। म्हणून सर्वात आधी आता तुम्ही जी नवीन 17,000 जागांची भरती येणार आहे नवीन 2024 साठी, त्या भरतीसाठी जर तयारी करत असणार तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा इव्हेंट तुम्हाला कमीत कमी 12 किंवा आउट ऑफ करणं फार जरुरी आहे। आणि 12 किंवा आउट ऑफ करण्यासाठी लक्षात घ्या, ताकद किंवा बॉडी बिल्डर माणसं असण्याची आवश्यकता नाहीये, याला फक्त टेक्निक आहे। टेक्निक ही अशी गोष्ट आहे, बाकीचे कोणी लोक सांगतायत 2 वाताना फेकान, घोडा धरून चालान बसा, त्याचं काय नाही। प्रॉपर तुम्ही व्यवस्थित जर घोडा फेकला, व्यवस्थित घोडा थ्रो केला आणि घोडा जास्त थ्रो करायचा आहे, पहा बरेच लोक काय करताय, घोडा पार 10 मीटर न 12 मीटर फेकून दाखवताय, पण ते माणसं रनिंग करत नाही। जो विद्यार्थी रनिंग करतो, जो शिक्षक रनिंग करतो, त्याचा घोडा प्रॉपर 8.5 किंवा 9 मीटरच्या आसपासच राहतो, त्यापेक्षा जास्त राहत नाही। आणि जास्तही राहिला तर आनंदाची गोष्ट आहे, आपण कोणाशी कॉम्पिटिशन करत नाही। पण एक सांगायचं गृहीत धरल्यावर, प्रॅक्टिस करत असताना घोडा हा कमी जातो आणि प्रॅक्टिस करत असतानाच घोड्याची प्रॅक्टिस ठेवायची रनिंग आणि सोबत। बरेच लोक काय करतात, प्रॅक्टिस नाही करत, फक्त घोडा फेकत राहतोय आणि जेव्हा रनिंग 1600 मीटर किंवा 100 मीटरची प्रॅक्टिस चालू केली तर घोडा आपणे आप कमी होतोय। सांगायचं उद्दिष्ट लक्षात घ्या, प्रॅक्टिस करत असताना कमीत कमी घोड्याचे किती थ्रो करायचे लक्षात घ्या तुम्ही, 20 ते 25 थ्रो रोज झाले पाहिजे स्टार्टिंगला नवीन नवीन। जसा तुमचा घोडा 12 किंवा आउट ऑफ झाला तेव्हा तुम्ही थ्रो जर कमी कमी करायचा प्रयत्न केला तरी अडचण। आणि 20 आणि 25 थ्रो का करायचे लक्षात ठेवा, स्टार्टिंगला आपल्याला घोडा हा फार जड वाटतो हा, आणि सारखा सारखा रोज आपण जर 20-25 थ्रो करायला लागले तर आपल्या बॉडीला सवय होती आणि घोड्याचं वेट हे हलकं वाटायला लागतं। म्हणून आणि प्रॉपर प्रॅक्टिस करत असताना सवय अशी लावायची फाऊल सोडून, म्हणून प्रॉपर तुम्ही अशा बोर्डवरतीच प्रॅक्टिस करायची आणि प्रॉपर 1.10 सेंटीमीटर, 1 मीटर 0.10 सेंटीमीटर ही त्रिज्या असलेला वर्तुळ, हा या वर्तुळामध्ये सवय लावायची, वर्तुळाच्या बाहेर जायचं नाही। घोडा फेकताना हा असं पुढे जायचं नाहीये आणि सरळ रेषा जर तुम्ही असं जर प्रॉपर नाही पाडलं आणि असं कुठेही माप घेत राहिलं तर तुमचा घोडा हा आउट ऑफ जातो आणि भरतीच्या हिच्यामध्ये गेल्यानंतर असं प्रॉपर मेजरमेंट गेल्यावर तुम्ही घाबरून जातात आणि अंतर कुठून घ्यायचं हे चुकतं, लक्षात घ्या। म्हणून घोडा आउट ऑफ बी राहिला तर बरेच लोकांचा 12 घोडा पडतो शेवटी का पडतो, काय मेजरमेंट मुळे। म्हणून सवय जशी लावा या मेजरमेंट मधून। आता सुरुवातीला सगळ्यात आधी तुम्हाला हे सर्कलचं माप समजलं, 1.10 सेंटीमीटर आतली त्रिज्या, तसा 2.20 चा गोल होतो तो, हे समजलं। त्याच्यानंतर हे घोडा फेकचं जे जम्बो सर्कल हे अंतर, इकडे लक्ष द्या, हे 8.5 मीटर मुलांसाठी आउट ऑफ आहे। 8.5 मीटरच्या बाहेर जर फेकला तर तुम्हाला 15 मार्क भेटणार आहे आणि त्याच्यानंतरची जी आतली रेष आहे ती 60 सेंटीमीटर न कमी होतं, लक्षात घ्या। अगोदर पहिले 50 न कमी व्हायची, आता सगळ्या रेषा 60 सेंटीमीटर न कमी होता। 8.5 नंतर जर तुम्ही एक रेष कमी केली 60 सेंटीमीटर नंतर 12 मार्क, स्टार्टिंगला किती जागे आपले 3 मार्क कमी होत आहे सुरुवातीला, त्याच्यानंतर 2 मार्क कमी होत आहे, 12 नंतर 10, नंतर 8, 6, 4 अशा पद्धतीने मार्क आहे। आता सर्वात महत्वाची गोष्ट, घोडा फेकायची तुम्ही सुरुवात करणार आहे हा, फार तुम्ही नवीन हे लक्षात ठेवा, घोडा याच्या अगोदर तुम्ही कधी फेकला नाहीये। तर घोडा फेकताना काय करायचंय, सुरुवातीला सर्वात महत्वाची गोष्ट, घोडा कशा पद्धतीत पकडायचा आहे हा। घोडा 3 पद्धतीत पकडू शकताय आणि घोडा तुमचं शिक्षक किती दूर फेकत राहिला तो तुमच्या जागेवर भरतीला जाणार नाहीये। म्हणून घोडा आपल्याला स्वतःलाच फेकायचा आहे आणि प्रॉपर आपल्याला समजायला पाहिजे आपल्या ताकद किती लागते किंवा काय लागते। म्हणून हे पहा, घोडा तुम्ही एक अशा पद्धतीत पकडू शकता, बघितला असेल बाकीचे लोक। त्यानंतर असा पूर्ण राऊंड हात याच्यावरती पकडू शकता, आपल्या हाताला अवेलेबल वाटेल तसं आणि आपली जशी ताकद जास्त लागेल तसा पकडायचा। एकदम सोपी पद्धत आणि साधी पद्धत सांगतो, ही पद्धत म्हणजे आपलं वजन जे असं नाही किंवा आपण बॉडी बिल्डरनी ताकद कमी, आता माझे किती किलो वजन आहे, 58 किलो वजन आहे, तरी मी आता कशावर फेकतोय पहा, पूर्ण यामधल्या गोल ह्याच्यावरती हा, या इथून फेकायचंय आणि हात पूर्ण असा लावून आणि या इथून शोल्डर पासून, समजला। हे 3 पद्धत घोडा पकडायच्या, अशा पद्धतीमध्ये घोडा ठेवायचा आहे। आणि सुरुवातीला जागेवरून फेकायची सवय लावायची। जागेवरून फेकताना काय मुवमेंट कशी ठेवायची पहा, पूर्ण पाय या बॉडीला टच असताना हा, आणि या इथून घेतल्यानंतर हात जेवढ्या जोरात सरळ करता येईल तेवढ्या जोरात सरळ करायचा प्रयत्न करायचा आहे। म्हणजे घोडा फेकताना एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जी आहे ती झटका, प्रॉपर लक्षात ठेवा, याच्यावरती तुमचा घोडा आउट ऑफ जाणार आहे म्हणजे जाणार आहे। झटका, झटका कशाला म्हणता, माझं म्हणतो झटका बसला नाही, काय बसला नाही,
झटका म्हणजे काय करायचं माहितीये का, हा गोळा घेतल्यानंतर आपला हात जेवढ्या जोरात सरळ करता येईल तेवढ्या जोरात हा हात सरळ केल्यानंतर हा पहिला हात आहे ना तो मागे यायला पाहिजे आणि बॉडीचा बेसमेंटचे बॉडी जमीनशी कॉन्टॅक्ट तुटायला नको. हे मुवमेंट जर तुम्ही जमलं तर याला झटका म्हणता, ही मुवमेंट. आणि गोळा फेकत असताना जर बॉडीमध्ये ताकद नसणार तर तुम्हाला काय करायचंय, 20-20 चे सूर्यनमस्कार, 10-10 किंवा स्टार्टिंगला 10-10 सूर्यनमस्कार, 10 डिप्स हे मारायची सवय लावायची आतापासून. 20-20 सूर्यनमस्कार, 20-20 डिप्स मारले तर बॉडीमध्ये ताकद येईन, शोल्डरमध्ये, हातामध्ये पॉवर येईन. हे एवढं समजलं. त्यानंतर दुसरं काय करायची आवश्यकता नाही. आणि गोळा फेकताना प्रॉपर आपली ताकद लागते का म्हणून फेकला हा, कोणी लूज म्हणे असे उभं राहताय. बॉडी स्ट्रॉंग आणि फेकायच्या वेळ सगळ्यात पहिले एक माइंड ठेवायचंय का मला कोणती लाईन क्रॉस करायची, 8ची करायची, 10ची करायची. आता मला जागेवरून 12ची लाईन क्रॉस करायची तर माझं टार्गेट काय राहील, 12चे जे जगलंय. आणि तोपर्यंत मी 12ची लाईन क्रॉस करणार नाही जागेवरून, तोपर्यंत मी सोडणार नाही. म्हणून मी काय करेल, रोज 20-25 थ्रो करेल. ठीक आहे. आता मग आपल्याजवळ वनरक्षकची बॅच होती, मी गोळ्याला कधीचा हात लावला आणि त्यानंतर त्या पहिले आर्मीची बॅच होती, आता आर्मीचा रिझल्ट येईनच. पण आता पोलीस भरती जागी झाली, आपण पोलीस भरतीसाठी अपडेट शून्यापासून सुरुवात करणार आता सर्व पोलीस भरती. तर तुम्हाला सुरुवातपासून हळूहळू जागेवरपर्यंत गोळा कसा आउट ऑफ न्यायचा आहे हे सांगतो. आता पहा गोळा कशा पद्धतीत ठेवतोय. हा, आता जागेवरून फेकायची तुम्हाला प्रॉपर सांगतोय. पहा इथं ठेवला असा, फक्त असा ठेवणार आहे. आणि मी काय सांगितलं तो झटका ते मी अवलंबणार आहे. झटका म्हणजे कशा पद्धतीत झटका देऊन जागा गोळा 12चा जातो. हे पहा नॉर्मल असा पाय ठेवला आणि मुलांचा गोळा लक्षात ठेवा, बाकीचे कोणी सांगता मुलींचा आहे काय. हा मला मागे सरक थोडा. हे पहा आता हा एक गोळा नॉर्मल दाखवतो, त्यानंतर स्लो मोशन मध्ये आणि हाताचा मुवमेंट तुम्हाला दिसणारच. हे पहा नॉर्मल गोळा पहा कशावर ठेवलाय याच्यावरती, हा, आणि लंबा श्वास घेतोय. पूर्ण श्वास बाहेर काढला आणि पूर्ण श्वास आतमध्ये घेतो. हे पहा टार्गेट होतं प्रॉपर 12च्या याच्यापर्यंत फेकला. आता गोळा फेकत असताना मी काय केलं, हे पहा पूर्ण ताकद ठेवली आणि बोलण्यामध्ये मी बरंच एनर्जी गेली आणि मी अजून प्रॉपर या गोळ्यामध्ये काय केलं, हे पहा गोळा व्यवस्थित ठेवला आणि जेवढ्या जोरात हात सरळ करता येईल हातचा मुवमेंट जेवढ्या जोरात सरळ केला. पहा आता जर जागेवरून 12 गोळा जायला लागला आणि वजनची बी काही इम्प्रूव्ह नाही, 58 किलो वजन आहे, पण प्रॉपर मी टेक्निक आणि माझ्या हाताला समजलं का मी प्रॉपर झटका लावला. म्हणून अशा पद्धतीमध्ये गोळा ठेवून पहा मी किती दिवस नंतर फेकला. तुम्ही कंटिन्यू फेकायचंय कारण की तुम्हाला भरती व्हायचंय. गोळा ठेवल्यानंतर हा पहिला हात आणि हा दुसरा हात हे जेवढ्या जोरात मागे घेता येईल आणि हा जेवढ्या जोरात लोटता येईल तेवढ्या जोरात लोटायचंय. समजला. अजून एक थ्रो करून दाखवतो, हा स्लो मोशन मध्ये राहील, थोडा जवळून घे वाडा. हे पहा नॉर्मल ठेवला गोळा याच्यावरती, हा ताकद नाही म्हणून काहीच करत नाही आणि हात फक्त याला चिपकावलाय. हे पहा बाळांनो, आता जागेवरून सुद्धा आउट ऑफ काढला. काय केलं का, प्रॉपर सगळं अंतर मोजलेलं, सगळी गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे. फक्त जिद्द आणि माझ्या डोक्यात का माझा गोळा एवढ्या विद्यार्थ्यांसमोर जर का माझाच गेला नाही आणि मी पूर्ण रनिंग करतोय सगळ्या विद्यार्थ्यांसोबत, तुम्ही जेवढे थकला आहात तेवढाही मी थकलोय, पूर्ण वर्कआउट तुमच्या सोबत करतोय. मला काही फॉर्म भरायचं नाही, पण माझं टार्गेट काय लक्षात ठेवा का एवढ्या विद्यार्थ्यांना मी शिकवत असताना जर का माझाच गोळा क्लिअर झाला नाही, मग तुम्ही असं करा का मला नोकरी हासिल करायची तर मी गोळा फेकायला पाहिजे. कारण की गोळा जर आउट ऑफ राहिले नाही तर तुम्ही भरती जिवंत राहणार नाही. जिवंत राहणार नाही म्हणजे पेपरला बसणार नाही. हा याच्यानंतर स्टेपिंग दाखवतो. ठीक आहे. हा स्टेपिंगला काय करायचं, सर्वात आधी आपल्याला इथून जागेवरून अंतर मोजायचंय. म्हणजे आपल्याला पूर्ण जर अंतर लागत राहिलं तर आपण पूर्ण घेऊ शकतो. बाकीचे लोक कमी अंतर घेता. तुम्ही गोळा कुठूनही फेकला हा तर अंतर कुठून मोजलं जातंय, या इथूनच मोजलं जातंय. म्हणून सुरुवातीला प्रत्येक वेळेस या इथून अंतर घ्यायचंय अशा पद्धतीमध्ये. हे पहा गोळा नॉर्मल ठेवतो एकदम. हा मला थोडेसे मागे सरका, इथून लंबा श्वास घेतला, बॉडी रिलॅक्स केली आणि टार्गेट बाहेर फेकायचं. मला आता बाळांनो एक डोक्यात घ्यायचं, स्टार्टिंगला गोळा फेकायची सुरुवात करत असताना
2 ते 3 थ्रो काय करायचे, जागेवरून थ्रो करायचे. हा, जागेवरून थ्रो केल्यानंतर तुम्हाला बॉडीला सवय होती. आणि हात प्रत्येक वेळेस पहा, मी काय बोटन याच्यावर किंवा असा घोडा धरून ना दोन्ही हातांना फेकून तसं काय होत नाहीये. 20-20 सूर्यनमस्कार डिप्स सुरुवातीला 20-20 30 मारायचे. एकदम बॉडी जाम नाही करायची सुरुवातीला. हा, नाही तर मारायचे म्हणले म्हणून एकच दिवशी 50-100 मारायचे नाहीये. हा, थोडे थोडे वाढवता येतं म्हणजे हातापायामध्ये पावर येईन. अजून एक थ्रो करतो. ठीक रे बाळा. आणि याच्यानंतरही तुम्हाला काय अडचण राहिली घोड्याची, याचा पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण सांगतो. आणि असं नॅचरल कोणाच्या काय चुका होता. बरेच विद्यार्थी काय करता बा, हाईट देण्यात जाता हाईटच देता, नाही तर बाकीचे काय करता, खाली जमिनीत थ्रो करता. घोडा तुम्हाला खालून या पद्धतीत हात काढायचा आहे बा, इथून या पोर्शन मध्ये असा, इथून हात ठेवायचा आहे. असा खाली प्रेस केला तो घोडा 100% कमी जाणार आहे. जागेपासून अंतर घेतलं, लंबा श्वास घेतोय, काय मंत्र मारायची आवश्यकता नाही आहे. आणि हा घोडा तुम्हालाच फेकायचा आहे. मग किती दूर जाऊ तुम्हाला त्याच्यापासून काय फायदा होणार नाही. म्हणून तुम्हाला किती थ्रो करायचे, 20 किंवा 25. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपलं नाव लिस्ट मध्ये यायलाच पाहिजे. या ताकदीनं बेगायचंय. ठीक आहे. हा, आतापर्यंत समजली प्रमुख माहिती. आता घोडा कसा पद्धतीत घ्यायचा आहे आणि याच्या बाहेर फेकला तर फाऊल होतोय. अंतर समजलं. अशा पद्धतीमध्ये रांगेत या. आता एक एक जण थ्रो करा. काय चुका होता हे लक्षात ठेवा. आता प्रत्येक हे पॉईंट टू पॉईंट माझ्या लक्षपूर्वक ऐका. पाय कसा ठेवतोय, हात कसा ठेवतोय, कारण की या घोडा तुम्हालाच फेकायचा. चला या रांगेत. पहा हात कसा केला असा. याला हात कसा सांगला होता, इथून खालून वरती काढायचं. चला पुढचे. पहा बाळानो, ज्याच्या जोड ताकद बी राहिली तो माणूस काय करतोय, झटका अवलंबतोय. समजले का, झटका पहा कशा पद्धतीत देतोय. झटका देईन. ठीक आहे. हा थोडासा बी क्रॉस झाला घोडा लगेच रिवर्स येतोय. चला पुढचे. शाबाश, व्हेरी गुड. ताकद ठेवा, बॉडी मध्ये टार्गेट ठेवा. घोडा पूर्ण झटका द्यायला पाहिजे. घोडा अडव दुर्बाडा. पुढचे. शाबाश, व्हेरी गुड. चला नेक्स्ट. चला पुढचे. अरे ताकद लावा, पूर्ण झटका द्या. हा हात तोपर्यंत तुम्ही पूर्ण खोलत नाही तोपर्यंत घोडा जाणार नाही. लक्षात ठेवा. शाबाश, व्हेरी गुड. नेक्स्ट. चला पुढचे. कोणाला टाकायचं, चल रे आर टाक. काका घाबरू नका, लाजू नका. कमी जास्त पडला काय अडचण नाही, त्याच्याशिवाय शिकणार नाही तुम्ही. स्टार्टिंगला कोणी पोटातून शिकून येत नाही बाळानो. हा, घोडा त्याच्यासाठी व्यवस्थित ठेवा, सटकायला नाही पाहिजे. आता घोडा फेकत असताना सगळ्यात आधी लक्षात ठेवा, सुका विदाऊट घोडा असताना ही प्रॅक्टिस करायची सवय लावा ही. ठीक आहे. चला पुढचे. इथं 24 तास घोडा आहे. शाबाश, व्हेरी गुड. बरोबर झटका देतोय. बॉडी नेक्स्ट. शाबाश, बरोबर झटका दिला. शाबाश शाबाश.